कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू खरंच शिवा बरोबर सुखात राहणार आहेस का? यांना जर हे आधी कळलं ना तर हे घडूच देणार नाहीत सगळं। त्यामुळे तू वंदना ताईंशी बोल, त्यांना सांग, म्हणावं मला नाही जमणार हे सगळं, मी आणि शिवा एकत्र राहू शकणार नाही, तुला त्रास होतोय हे त्यांना समजाव। पण आई, तू म्हणतेस तसं मी जाऊन तिथे बोललो तरी त्यांना पटेल का ते? म्हणजे त्यांच्या मुलीच्या दुःखाचा प्रश्नच आहे। आशू, वंदना ताईंचं मन मी जाणते, चांगल्या आहेत त्या। एक आई आपल्या पोटच्या मुलीच्या सुखासाठी एका दुसऱ्या लेकराला दरीत नाही ढकलू देणार त्या। आणि ज्या परिस्थितीत हे लग्न झालंय ना, त्यानंतर त्या हे समजून घेऊ शकतील। चेहरा पाहिलाय मी त्यांचा। आणि मुळात आशू, तू आयुष्यभर शिवाबरोबर सुखी राहणार नाहीस। मी तिला आयुष्यात ऍक्सेप्ट करू शकणार नाही, मग तीही सुखी राहणार नाही। मग काय अर्थ आहे या लग्नाला? दोन आयुष्य उगाच भरडली जातील, अख्खं घर पोखरून निघेल। भाऊंना आत्ता कळत नाहीये, ते फक्त तुझ्या काळजीपोटी हे सगळं करतायत, पण त्यांनाही कळेल नंतर। काल जे सगळं झालं ना, तशी अशांतता ह्या घरात परत होता कामा नये, आणि त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे आशू। तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तू म्हणतेस तसं मी गेलो तिथे आणि बोललो तर ते ऐकून घेतील का? आणि मी हे बोलू शकीन का? हो आशू, जमेल तुला। आणि स्वतःच्या आयुष्यासाठी हा निर्णय तू घेणं महत्वाचं आहे। हे बघ, आणि तू ह्या सगळ्यातून बाहेर पडलास ना की मग तू शांत होशील, आणि ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे। आणि आता चाललीयस तर मस्त एन्जॉय कर तिकडे, आमचं टेन्शन घेऊ नकोस हा कोणाचंच, कळलं का? हा, अरे काय झालं? आशू कुठे आहे? लक्ष्मण काही म्हणाला का तू? भाऊ, मी आशूशी बोललो, त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही ऐकत नाहीये तो। आता वहिनी बोलतेय त्याच्याशी, मला खरंच वाटत नाहीये भाऊ की आशू जायला तयार होईलच। ठीक आहे, मी बघतो। चला शिवा, रेडी निघायचं? आशू, एवढ्या आनंदात कसा काय आलायस तू बाहेर? नाही म्हणजे चांगलंय। हा, मलाही तोच प्रश्न पडलाय। आशू, सगळं ठीक आहे ना? सगळं ओके? नाही, मला लक्ष्मण म्हणत होता की तू जायला तयार नाहीयेस वगैरे। मी बोलले त्याच्याशी, समजावलं त्याला, माझा ऐकतो तो। अरे वा, छान। मग बाकी गोष्टी पण तू समजावल्या असतील अशी मी अपेक्षा करतो। सॉरी भाऊ, ते जरा नाही आशू, सॉरी नकोय। आता शिवाला तिच्या घरी घेऊन जाण्याची आणि परत आणण्याची जबाबदारी तुझी आहे। शिवाला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही अशी मी अपेक्षा करतो। हो। हा आशू इतका का आनंदात आहे? अशी काय जादू झाली आहे? नाही, ह्याचं कारण तर मला माहित नाही, पण तो खुश आहे आणि आम्ही सोबत चाललोय, त्यामुळे आता तरी हे बास आहे मला। भाऊ, शिवा, आय विल मिस यू। येतो। आशूने आता एकदा का जाऊन त्यांना सांगितलं की ह्या सगळ्यातून सुटेल तो,
मग एका चांगल्या मुलीशी मी त्याचं लग्न लावून देईन. ही सीता एवढी खुश काय काही कळत नाही. हिने आशूला काय सांगितलं माहित नाही. शिवानं सगळं सांभाळून घ्यायला हवं आता. कीर्ती मॅडमला फोन लावतो. अरे यार, हा का फोन करतोय मला? हा चंदन. अरे नमस्कार कीर्ती मॅडम. काय म्हणजे माझा नंबर सेव्ह आहे तुमच्याकडे? कामाचं बोल, फालतूपणा करायला वेळ नाहीये माझ्याकडे. हा ते काम असं होतं की जरा ते क्रेडिट कार्डचं पेमेंट थोडं क्लिअर केलं असतं तर. काय मूर्ख आहेस का रे तू जरा? हा तसं नाही मॅडम, ते काय आहे ना, क्रेडिट कार्डची लिमिट क्रॉस झाली हो, म्हणून म्हटलं की जरा तेवढं बघितलं असतं तुम्ही तर. मग मी का पैसे देऊ? मी कोण आहेस? कोण तू? मी चंदन. ए मूर्ख, हे बघ, ज्या कामाचे पैसे द्यायचे होते ना ते ऑलरेडी देऊन झालेले आहेत, त्यामुळे आता फोन ठेवायचा. हा हो, असं काय करता मॅडम? अहो तुमच्यासाठी दिव्याला एवढं भर मांडवातनं पळवून घेऊन गेलो मी. हे बघ, तुला आधीच सांगितले, जे काम सांगितलं होतं त्याचे पैसे तुला दिलेले आहेत, त्यामुळे आता मी तुला पैसे पुन्हा पाठवणार नाहीये. फोन ठेव. नाही 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 मॅडम, समजून घ्या, ते ऍडव्हान्स होते आणि अशी आपल्यात एक फिक्स अमाऊंट तर ठरली नाहीये ना कुठल्या डीलची, त्यामुळे जरा बघा. आणि हा, एक गोष्ट तुम्ही विसरताय, तुमचं एक खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे बरं का. आता ते जर कोणाला कळलं तर. ए तू तू काय ब्लॅकमेल करतोयस मला? धमकी देतोयस? तुझ्या लक्षात आहे ना तू कोणाशी बोलतोयस ते? नाही विसरला असशील तर आठवण करून देते, कीर्ती देसाईशी बोलतोयस, त्यामुळे लायकीत राहायचं. अहो मॅडम, लायकीत राहायला सुद्धा पैसे तर लागतातच ना. हो ना, मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे मी तुला एकही रुपया पाठवणार नाहीये. तुझ्या मदतीने जे काम होणार होतं ते तर झालंच नाहीये. ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स वाढून ठेवलेत माझे, त्यामुळे आता फोन करायचा नाहीये मला. ठीक आहे मॅडम, आय एम सो सॉरी. मी नाही करत परत तुम्हाला फोन, नाही देत तुम्हाला त्रास. पण हा, तुमचं सिक्रेट जर तुमच्या घरात कळलं तर मग तुम्ही सुद्धा मला फोन करू नका. ए तू तू समजतोस कोण रे स्वतःला? नाही तू विसरलास का माझी पोहोच कुठपर्यंत आहे ते? आठवतंय ना पोलीस स्टेशन मधून कसं सोडवलं होतं तुला? पुन्हा तिकडे अडकवायला वेळ लागणार नाही हा. पुन्हा पोलिसात टाकू शकते मी तुला आणि तुझ्या त्या बायकोला. आणि आता जर मला फोन केलास आणि घरी सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर जिथे कुठे असशील ना तिथून उचलून पोलिसात दे, कळलं? आता फोन करायचा नाही. हॅलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.